नमस्कार. हॉर्मोझ समुद्रधुनीवरील इराणचं वर्चस्व व त्यामुळे उद्भवलेलं तेल संकट याचा दूरगामी फटका अनेक देशांना होताना दिसतोय. अशातच ट्रम्प यांनी नाटो देशांना व चीनला देखील आवाहन केलेलं आहे की ह्या देशांनी अमेरिकेला सहकार्य करून इराणचं हॉर्मोझवरील वर्चस्व काबूत आणून तेलाचा पुरवठा सुरळीत होऊ द्यावा, त्यासाठी लागणाऱ्या सैन्याचा वापर देखील करावा, अशा आशयाचं आवाहन केलं आहे. या आव्हानाला नाटोतील काही देश फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया व चीनने देखील स्पष्ट नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना अमेरिकेत होणारा विरोध व इराणच्या प्रतिकारात्मक झालेला हल्ला व त्यातून उद्भवणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी नाटो देशांनी घेतलेला आखडता पाठिंबा पाहता ट्रम्प आता खरोखरीच अडचणीत आल्याचं दिसत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी नाटोतील युरोपियन देशांना तसाच इशारा दिल्याचं दिसत आहे. एकीकडे हॉर्मोझवरील इराणचं वर्चस्व व इराणने दुबई व तसेच अमिरातील देशांवर चढवलेला हल्ला हे अधिकच चिंतनीय ठरत आहे. पाहूया पुढे काय होतं ते.